कोणताही व्यवसाय करायचा जर राहिला तर आपल्याला त्यातले बारकावे हे ओळखावे लागतील, नाही का? तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आमचा दुधाचा व्यवसाय आहे आणि दूध वाढायसाठी आम्ही गाईंना काय चारतो ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर चला मग बघा, ही आहे बरली जी मक्यापासून बनते. तर ही बोलवली, याच्या आधी पण आम्ही बोलवली होती. आता ही 7 क्विंटल बोलवलेली आहे बघा. आणि याच्यामुळे 100% दूध वाढते, कारण आम्ही याच्या आधी वापरली, आम्हाला अनुभव आला, म्हणून आता पुन्हा बोलवली. तर हे 1300 रुपये क्विंटल आहे. 7 क्विंटल बोलवली म्हणजे 13 रुपये किलो पडते आपल्याला ती. तर माझे शेतकरी बांधव पण असतील, काही दूध उत्पादक शेतकरी दादा, ते पण बरली वापरत असतील. बरली कोणी याला बिअर बाटा पण म्हणते. याची स्मेल पण खूप चांगली आहे आणि म्हणजे अशी गोड स्मेल येते थोडी, जसं आपण ब्रेड दूध ब्रेड किंवा चहा ब्रेड खातो ना, तशा टाईप याची स्मेल आहे. आमच्या गाई पण खूप आवडीनं खातात, त्याच्यामुळे आता हे बोलवलं आणि दूध आमचं चांगलं वाढलं. याच्या आधी जे बोलवलं होतं ते म्हणून ट्रायल म्हणून बोलवलं आणि ते गाईंनी छान खाल्लं पण आणि दूध पण वाढलं, म्हणून मग आता पुन्हा बोलवलं. तर माझे जे काही दूध उत्पादक शेतकरी दादा असतील ते जर बरली ज्यांना बरली वगैरे माहीत नसेल तर त्यांनी ही बरली नक्की बोलवून बघा. गाईचं दूध वाढते म्हणजे वाढतेच 100%. म्हणून मी तुम्हाला तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ याच्यासाठी पोहोचवत आहे की आपला जो व्यवसाय आहे तो वाढला पाहिजे आणि फॅट पण बऱ्यापैकी म्हणजे छान लागते. तर तुम्ही पण ट्राय करा. जे दादा ही बरली वापरत असतील, तुमच्याकडे पण याच भावाने ही बरली मिळते का ते मला कमेंट करून नक्की सांगा. कारण म्हणजे आपल्याला समजते की भाव आपल्याकडे जास्त आहे का कमी आहे किंवा बरोबर आहे, सारख्याच भावानं मिळते कुठं पण, असं नाही का? म्हणून मला नक्की सांगा दादा की तुमच्याकडे पण बरली 1300 रुपये